नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक चांगली भाषा बोलण्यासाठी किंवा चांगलं समजण्यासाठी काळांची गरज आपल्याला सुरुवातीला लागते. एक परफेक्ट अर्थ त्या वाक्याचा जर काढायचा असेल तर आपण काळ बघतो, काळानुसार क्रियापद बघतो, सहाय्यक क्रियापद बघतो. आणि फक्त काळांचे नाव पाठ असणं म्हणजे काय आपल्याला भाषा ओळखता येईल असं नाही. काळांचे नाव एखाद्या वेळेस पाठ नसलेही तरी चालते. बऱ्याच ठिकाणी काळाचे नाव पाठ असतात. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट. हे नाव इतकं त्याचं बोधरेशन घ्यायची गरज नाही. कुठला काळ आहे, नाव काय, पण त्या काळामधली क्रिया काय, कर्ता क्रियापदची जोडी कशी आहे, तो सेन्स महत्वाचा असतो. तर मग चला, आज आपण अनेक काळांपैकी एक अतिशय महत्वाचा काळ त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तो आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. साधा भूतकाळ हा इथे आपल्या चार्टमध्ये 2 नंबरचा काळ आहे बघा. हे 12 काळ आहेत, त्याच्यापैकी हा झालेला आहे आपला. सर्व झालेले आहे, पण त्याचं वर्णन प्रत्येकाचं बाकी आहे. एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सर्वच्या सर्व 12 काळ घेतलेले आहेत. तो फक्त परिचय झाला. आता स्पेशलायझेशन, प्रत्येक काळाचं, काळाचे बारकावे काय, त्याचा अर्थ काय, त्याचा निगेटिव्ह काय, त्याचं व्हर्बल काय, WH काय, तो कुठे कुठे वापरतात, आणि त्याचा एक्झॅक्ट चेहरा काय, की कुठल्या एक्सप्रेशनला हा काळ मॅच होईल. येतो का, आला का, येणार का, येत असेल, असा परफेक्ट चेहरा आपल्याला आज बघायचा आहे. सिंपल पास्ट टेन्स याची रचना असते सब्जेक्ट प्लस V2, कर्ता आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप म्हणजे पास्ट टेन्स. गो, वेंट, गॉन, सी, सॉ, सीन. इथे वेंट घ्यायचा, नंतर सॉ घ्यायचा, V2, सब्जेक्ट प्लस वर्ब आणि ऑब्जेक्ट असेल किंवा काय असेल ते. पण मुख्य आधार आहे कर्ता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट टेन्स ऑफ द वर्ब. आणि जर प्रश्न विचारायचा असेल तर डीडने प्रश्न विचारतो आपण. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब. क्वेश्चन असेल तर डीड. या 2 गोष्टी. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर डिडंट. आता बघूया आपण. इथे मात्र एक गोष्ट फिक्स आहे की करते सर्व करते असतील तर त्याला डीडनेच प्रश्न विचारतात, आणि सर्वांना V2 करता चालतो. यस येसचा काही इथे प्रश्न नाहीये. सर्व कर्त्यांना V2 चालतो, सर्वांना डीडने प्रश्न विचारतो. तर त्यांचे आता आपण बघू कसं वाक्य रचना आपल्याला करता येते. आता ही करतेत, सर्व करतेत बघा. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. सर्व करताना एकच सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आपल्याला लिहिता येईल. आता आपण घेतला रोट. आय रोट अ लेटर, वी रोट अ लेटर, जे असेल ते. आय रोट, वी रोट, यू रोट, ही रोट, सी रोट, इट रोट, दे रोट. काही अडचण नाही, सर्वांना सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. काही ताण नाही या काळामध्ये. आणि जर प्रश्न विचारायचा असेल, क्वेश्चन विचारायचा असेल, सर्वांना डीड. काही टेन्शन नाही, सर्वांना डीड. डीड आय राईट, डीड वी राईट, डीड यू राईट, डीड ही राईट, डीड सी राईट, डीड इट राईट, डीड दे राईट. काही टेन्शन. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर सर्वांना डिडंट. 1, 2, 3, 4 या 4 गोष्टी आपल्याला आल्या. तर आता आपण यांचे वाक्य लिहू, म्हणजे आपल्याला अधिक अर्थ स्पष्ट होईल. आता एक वाक्य लिहू. आय रोट अ स्टोरी. सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे ला, ली, ले, लो. लक्षात घ्या, सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे
ला ली ले लो शेवटी येईल. क्रिया झाली असा याचा अर्थ होतो. क्रिया झाली. क्रिया झाली म्हणजे ती आता चालू नाही. क्रिया एकदाची संपली तेव्हा आपण सिंपल पास्ट घेतो. आता ती क्रिया केव्हा झाली त्याचा टाइम पण आपण मेन्शन करू शकतो. येस्टरडे आय मेट हिम. मी त्याला काल भेटलो. ही केम लेट टू द क्लास. तो क्लासला उशिरा आला. म्हणजे 7ची वेळ असेल 7:30 आला. किंवा खूप जास्त काळ एखाद्या ठिकाणी तो व्यक्ती असेल. ही लिव्ड इन अमेरिका फॉर अ लॉंग पिरियड. आता आपण टाइम लाईन वर लक्ष दिले आपल्या. समजा ही टाइम लाईन आहे. आता हा प्रेझेंट आहे. आता ती गोष्ट आहे. मग आता जेव्हा आपण सिंपल पास्ट वापरतो त्याचा अर्थ काय. या मिनिटाच्या अगोदर घडलेली घटना. एक इथे असेल मग ती एक तर 11 वाजता असेल किंवा 10 वाजता असेल किंवा 9 वाजता असेल. सर्व AM येते. आता दुपार आहे. मग ऍट 11 आय कम्प्लिटेड माय होमवर्क. 11 वाजता मी गृहपाठ पूर्ण केला. 10 वाजता आय मेट माय फ्रेंड. मी मित्राला भेटलो. 9 वाजता आय ब्रस्ट माय टीथ. बघा तिन्ही घटना या भूतकाळातल्या आहेत. साधा भूतकाळ. भूतकाळाला काही लिमिट नाहीये. तुम्ही याला भूतकाळ म्हणू शकतात, याला भूतकाळ म्हणू शकतात, याला भूतकाळ म्हणू शकतात, किती जुना भूतकाळ म्हणू शकतात तुम्ही. पण एखादा समजा हा व्यक्ती इथे उभा आहे. हा व्यक्ती आहे पण याच्याजवळ हा व्यक्ती उभा केला तर आपण काय म्हणतो हा लहान आहे. म्हणजे याला लहान दाखवण्यासाठी हा मोठा व्यक्ती उभा केला. तसा हा भूतकाळ आहे. हा भूतकाळ आहे. हा भूतकाळ आहे. परंतु हा साधा भूतकाळ आहे आणि हा पूर्ण भूतकाळ आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो. आता हा साधा भूतकाळ आहे. 9 वाजता मी ब्रश केलं. आय ब्रश्ड माय टीथ. परंतु जेव्हा मी हा साधा आहे. हा पण साधा आहे. सिंपल पास्ट टेन्स आहे. हा पण सिंपल पास्ट टेन्स आहे. हा पण सिंपल पास्ट टेन्स आहे. परंतु मी जेव्हा याचा उल्लेख करेल ऍट 10 o'clock आय वेंट टू ऑफिस. आय वेंट ऑफिस. मी 10 वाजता ऑफिसला गेलो. आणि याच वेळेस मला याचा अगोदरचा काळ उल्लेख करायचा असेल तर हा साधा भूतकाळ राहणार नाही. बिफोर दॅट आय हॅड ब्रश्ड माय टीथ. ते हॅड वापरलं नाही. ऍट 10 o'clock आय वेंट टू ऑफिस. बिफोर दॅट आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क. आय हॅड ब्रश्ड. आता हा पूर्ण भूतकाळ झाला. याला साधा भूतकाळ दाखवण्यासाठी त्याच्या अगोदर घडलेली क्रिया ही पूर्ण भूतकाळ झाला. पूर्ण भूतकाळ म्हणजे काय असं म्हणू शकत नाही आपण की 3 दिवसापूर्वी पूर्ण भूतकाळ होता किंवा 200 वर्षापूर्वी पूर्ण भूतकाळ होता. तो साधा भूतकाळ होता. जेव्हा त्याच्या अगोदरची त्याच्या नंतरची घटना आपण साधा भूतकाळ म्हणून वापरू तेव्हा तो आपोआप पूर्ण भूतकाळ येईल. हा सुद्धा अगोदर साधा होता. हा सुद्धा साधा होता. पण जेव्हा हा साधा असताना आपण ही क्रिया मेन्शन केली तर त्याच्या अगोदरची क्रिया ही अर्लियर पास्ट झाला. दिस इज पास्ट अँड दिस इज अर्लियर पास्ट म्हणजेच पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळामध्ये आपण वापरतो हॅड वापरतो. परंतु जोपर्यंत आपण कुठला असा मुद्दा उल्लेख करत नाही तो साधा भूतकाळ आहे सर्व. ठीक आहे. तो एक नमुना म्हणून आपण सांगितलं. तर अशा प्रकारे टाइम लाईनवर आपण तो दाखवू शकतो. आताचा काळ याच्यापूर्वीचे तिन्ही भूतकाळ आहेत. सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरतो आणि प्रश्नासाठी डीड वापरतो. या गोष्टी इथला सेंटर आयडिया आहे. सेंट्रल आयडिया या ठिकाणची एकच आहे की ला लिहिलेलो शेवटी आला तर सब्जेक्ट प्लस व्ही2चं स्ट्रक्चर असतं आणि प्रश्न बनवायचा असेल तर डीडचा प्रश्न बनतो. निगेटिव्ह करायचा असेल तर डिडंटने बनेल. WH बनवायचं असेल तर डीडने बनेल आणि पुढचं V2 येणार नाही, V1 येईल. बघू आता आपण कसं आहे. आय रोट अ स्टोरी. वी प्लेड क्रिकेट. शी मेट मी yesterday. आता करता आपण दुसरा घेऊ. दे घेऊ. They asked
क्वेश्चन्स, नंतर यू केम लेट, सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस V2. सर्व ठिकाणी आपण साधा भूतकाळ वापरलेला आहे. अशी रचना असते. आता याचा आपण व्हर्बल क्वेश्चन करू. व्हर्बल क्वेश्चन करताना आपल्याला काय करावं लागेल? एकच डीड आय. आता इथं रोड राहणार नाही, दोन दोन भूत एकत्र येणार नाही. हा पण भूतकाळ, हा पण भूतकाळ. त्यामुळे डीड आय राईट हा राईट होईल. डीड आय राईट अ स्टोरी आणि अर्थ होईल त्याचा मी गोष्ट लिहिली का. लिहिली, ला लिहिलेलो, मी गोष्ट लिहिली का. मग त्याचं उत्तर एक येस येईल किंवा नो आहे. मग डीडचा प्रश्न उत्तर परत V2 येईल. डीड आय राईट अ स्टोरी? नो आय डिडंट किंवा आय डिड नॉट राईट असेल. म्हणजे तो डीड आय राईट अ स्टोरी, नो आय डिडंट, पुन्हा हा डीड तिकडे आला म्हणजे V2 जाईल. नंतर इथे पण डीड वी प्लेड येणार का? नाही. डीड आल्यामुळे इथे प्ले होईल. पण डीड वी प्ले क्रिकेट? आम्ही क्रिकेट खेळलो का? जरी हा प्ले असला पण इथे डीड आहे. डीड प्ले म्हणजे खेळलो. डीड राईट म्हणजे लिहिले. डीड ईट म्हणजे खाल्ले. इथे पण डीड सी मीट V1 इले. डीड सी मीट मी येस्टरडे? ती मला काल भेटली का? आणि स्मॉल होईल, लक्षात ठेवा हे स्मॉल होईल. डीड दे आस्क क्वेश्चन्स? त्यांनी प्रश्न विचारले का? डीड यू कम? याचा फर्स्ट फॉर्म कम आहे. डीड यू कम लेट? तू लेट आला का? अशा प्रकारे याचे प्रश्न होते. आता आपल्याला हा एक प्रश्न पडतो की आपण सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरतो. या काळामध्ये साऱ्या भूतकाळामध्ये क्रिया झालेली असते किंवा मागची घटना आपण सांगतो. स्टोरी टेलिंग मध्ये आपण सिंपल पास्ट वापरतो. या मिनिटापूर्वी घडलेल्या गोष्टी सांगतो. तर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरताना इथे आपण फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे. जेव्हा आपण सिंपल पास्ट वापरतो त्यावेळेस सब्जेक्ट प्लस V2 आपण घेतो. सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस V2. तर V2 वापरताना काही अडचणी आपल्याला येतात, त्या बघू आता आपण. हा मुद्दा क्लिअर झाला? डू यू हॅव एनी डाऊट? नो प्रॉब्लेम. हा मुद्दा क्लिअर झाला. वाक्य आणि त्याचा प्रश्न व्हर्बल. शेवटी आपण WH बघणार आहोत. वाक्य आणि त्याचा व्हर्बल आपल्याला. पण आता जेव्हा आपण काही क्रिया लिहितो, आता सब्जेक्ट प्लस V2 च्या रचना आपण लिहितो. मग आता समजा सब्जेक्ट घेतला वी. आता क्रियापद दोन प्रकारच्या असतात, एक रेग्युलर आणि इरेग्युलर. रेग्युलर म्हणजे आता समजा प्ले 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 ईडी लागणार. आणि इरेग्युलर म्हणजे तिन्ही रूप वेगवेगळे असतात किंवा दोन रूप वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ राईट, नंतर रोड आणि रिटर्न. बिगिन बिगॅन बिगन, ईट एट इटन, थ्रो थ्रू थ्रोन. हे इरेग्युलर आहेत आणि हे रेग्युलर आहेत. आता रेग्युलर मध्ये लिखाणाच्या वेळी काही गोष्टी सिंपल पास्ट मध्ये सेकंड फॉर्म घेताना ईडी लागतो का ते बघू आपण. आता क्राय, क्रायच्या शेवटी वाय आणि वायच्या अगोदर जर व्यंजन असेल तर वायचा आय होतो. वायचा आय होतो. व्हेन एव्हर द लास्ट वर्ड वाय इज प्रिसाइडेड बाय द कॉन्सनंट, एनी कॉन्सनंट, देन वाय बिकम्स आय. आणि मग त्याचा होतो आय आणि लगेच ईडी लागतो. क्राईड. मग आता आपण लिहितो सी क्राईड, ती रडली, असं वाक्य सब्जेक्ट प्लस V2.
परंतु when the last letter is Y, but when Y is preceded by the consonant, we made this change. But when Y is preceded by a vowel, Y च्या अगोदर जर एखादा स्वर आला तर Y चा I होणार नाही. Y चा Y राहील आणि त्याला ईडी लागेल. मग शी प्लेड, इथं आयडी झाला, इथे ईडी लागली. वायच्या अगोदर स्वर आहे, इथे वायच्या अगोदर हा वाय होता, वायच्या अगोदर व्यंजन होतं म्हणून तो आय झाला. नंतर स्टॉप क्रियापद जेव्हा असेल तर शेवटचा अक्षर पी आहे. पीच्या अगोदर जर स्वर आला तर तो डबल होतो, लास्ट लेटर डबल होतो. We stop. हे लक्षात ठेवायचं, डबल पी झाला. आता इथे पण तो वाय बघा, ट्राय. वायच्या अगोदर व्यंजन आहे, इथे पण वायच्या अगोदर व्यंजन होतं, वायचा आय झाला, एडी लागला. आता शेवटचा अक्षर एम असेल, त्याच्या अगोदर जर स्वर असेल तर जाम डबल एम होईल. हे बारीक बदल लक्षात ठेवायचे सिंपल पार्ट्स वापरताना. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ड वापरताना स्पेलिंग मध्ये होणारा हा बदल लक्षात ठेवायचा. नंतर जीर म्हणजे टिंगल करणे. इथे एक स्वर असता तर वेगळी गोष्ट आहे, पण तिथे दोन स्वर आहेत त्यामुळे आरचा काय डबल झाला आणि ईडी लागला त्याला. दोन स्वर असले डबल होत नाही. आता हे अपवाद आहे. से, वायच्या अगोदर वाय स्वर आहे, स्वर आल्यानंतर आपण डायरेक्ट ईडी लावला होता, मग सेला डायरेक्ट ईडी लावला तर सेड होईल. वाय सेड होईल. नियमाप्रमाणे स्वर आहे म्हणून आपण ईडी लावला, इथे लावला. परंतु इथे हा वाय डिप्थॉंग आहे आणि सैड असा उच्चार होतो. मग से आहे ना, डिप्थॉंग आहेच म्हणून तो ई चालू झाला आणि डी आला. सेड, SAID, सेड असं झाला तो. असे काही अपवाद पण 2-3 असतात, ते आपण लक्षात घ्यायचे. नंतर ट्रॅप, शेवटी पी आहे, मागे स्वर आहे, तर ट्रॅप इथे जसा डबल झाला तसा डबल होईल. आता व्हर्बल क्वेश्चन आपला झाला. नंतर WH झाला. आता निगेटिव्ह झाला. परंतु रेग्युलर वर्ब झाले, इरेग्युलर वर्ब झाले. परंतु काही क्रियापद असे असतात ते वापरताना नेहमीच प्रॉब्लेम येतो. आता टू हॅवचे 3 वर्ब आहेत, टू बीचे 3 आहेत आणि टू डूचे 3 आहेत. हे तिन्ही क्रियापद आपल्याला सिंपल पार्ट्स मध्ये वापरून घ्यायचे, म्हणजे अडचणी येणार नाही. त्यांचं WH पण करता आलं पाहिजे, व्हर्बल करता आलं पाहिजे. आता टू हॅवचे 3 आहेत. हॅव, हॅड, हॅड, V1, V2, V3 आहे ना. नंतर बीच हॅम इज आर, बी पण असतो. वॉज, वेअर आणि बीन हा सेकंड फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. टू डूची घेऊ आता. टू डूची आहेत डू, डज, पास्ट मध्ये डीड आहे आणि ते डन आहे. तर आपल्याला हे वापरायचे, सब्जेक्ट प्लस V2 वापरायचं आपल्याला. मग सिंपल पास्ट मध्ये जेव्हा ही प्रायमरी ऑक्सिलरी आहेत, हे काही वेळेस मेन वर्ब म्हणून काम करतात, काही वेळेस हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात. पण इथे मेन वर्ब म्हणून काम करतात तर काय गडबड होते बघा. आता वाक्य घेऊ आपण. माझ्याजवळ असणे, वी हॅड अ बुक. सिंपल पास्ट आहे. टू हॅव म्हणजे जवळ असणे, आमच्याजवळ पुस्तक होतं. आता याचा व्हर्बल करताना याचा होईल. आता हॅड या व्हर्बल करताना आपला नियम आहे, सब्जेक्ट प्लस V2 चं उत्तर, डीडचा प्रश्न.
आणि मागे शिकलो आपण सब्जेक्ट प्लस V1 चं उत्तर डज किंवा डूचा प्रश्न. समीकरण नंबर 2 आहे वेन एव्हर देर इज अ सेंटेन्स ऑफ सब्जेक्ट प्लस V2 वी हॅव टू फ्रेम व्हर्बल और WH क्वेश्चन्स बाय डीड. इथे एकच डीड आहे. सब्जेक्ट प्लस V2 ची रचना आहे. डीडचाच प्रश्न बनला पाहिजे. मग बनवू आपण. चला व्हर्बल बनवू. डीड वी. आता इथे डीड आला मग याचं भूतकाळ वर्तमानकाळी रूप घ्यावं लागेल. डीड इथे आला दोन दोन भूत चालणार नाही. डीड वी हॅड चालणार नाही. मग याचं पहिलं रूप काय आहे हॅव. डीड वी हॅव अ बुक. आपल्याकडे पुस्तक होतं का. डीड वी हॅव अ कार. डीड दे हॅव गुड नॉलेज. डीड सी हॅव अ बाईक. अशा प्रकारे डीड वी हॅव म्हणजे आपल्याकडे होतं का अशा प्रकारे बदल होईल. आता आपण टू बी वापरू. टू बी मध्ये काही अडचण येणार नाही. वी असणे इथे फक्त असणे. वी वेअर हॅपी. आम्ही आनंदी होतो. आणि एकटा जर असेल आय वॉज हॅपी. मग याचा व्हर्बल क्वेश्चन काय होईल फक्त आदला बदल होईल. इथं वी वेर हॅपी आहे. हे मेन वर्ब सारखंच आहे परंतु तरी याला आदला बदल करून आपण व्हर्बल करतो. वेर वी हॅपी असा बदल आपल्याला करता आला पाहिजे. वॉज आय हॅपी. मात्र यू वेर हॅपी. यू वेर हॅपी जर असेल तर वेर यू हॅपी. आणि तिसरं जे आहे टू डू याचा पास्ट टेन्स डीड. मग असं होईल ही डीड हिज होमवर्क. त्याने त्याचं होमवर्क केले. आता इथे डीड सहाय्यक क्रियापद म्हणून नाही आलेला. डीड हा मुख्य क्रियापद म्हणून आलेला आहे. ही डीड हिज होमवर्क. त्याने त्याचा गृहपाठ केला. मग आता व्हर्बल करताना हा डीड पुढे येईल. व्हर्बल करताना हा डीड पुढे येईल. डीड ही डीड चालेल का नाही. दोन दोन भूत एकत्र येणार नाही. मग डीड ही डीडचं पहिलं रूप काय आहे डू. डीड ही डू हिज होमवर्क. त्याने त्याचा गृहपाठ केला का. डीड डू म्हणजे केला. त्याने त्याचा होमवर्क केला का. म्हणजे आपण मुख्य क्रियापद वापरताना रेग्युलर वर्ब वापरलं इरेग्युलर वापरलं. रेग्युलर मध्ये स्पेलिंग मध्ये काय बारकावे बदल तो लक्षात घेतला. आता आपण बघा आता हा फेल आहे. फेल फेल्ड फेल्ड नापास होणे. आणि हा फॉल फेल फॉलन. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरताना अशी गडबड होते. अजून एक गडबड होईल फाइंड मध्ये बाबतीत. फाइंड फाउंड म्हणजे आढळणे. आणि मग अजून एक फाउंड आहे स्थापन करणे. फाउंड स्थापन करणे. फाउंडेड स्थापन करणे. मग दोन फाउंडेड झाले नाही. दोन फाउंड झाले. हा पण फाउंड झाला. हा पण फाउंड झाला. मग परीक्षावाले विचारतात काय विचारतात ते ऍड अ क्वेश्चन टॅग किंवा मेक व्हर्बल असं लिहितात मध्ये. ही फाउंड अ क्लब. त्याने क्लब स्थापन आता केला आहे का. जे पहिलं रूप आहे का दुसरं रूप आहे हे समजायला मार्ग नाही. मग आपल्याला सांगतात ते ऍड क्वेश्चन टॅग. ऍड क्वेश्चन टॅग आपण आपल्याला वाटतं की हा फाउंड आहे का पहिलं रूप आहे बाबा असं वाटतं आपल्याला. मग पहिलं रूप जर असतं पण करता ही मग ही फाउंड झालं असतं परंतु हे दुसरं रूप आहे म्हणून डिडंट ही
डिडंट ही, हा टॅग होईल. तसं एमपीएससी मध्ये काय विचारतात, ही कट अ केक, ऍड क्वेश्चन टॅग. आता मुलांना वाटतं की पहिलं रूप आहे ही कट अ केक, डोंट ही, डझंट ही, काही ना काही डोकं लावतात. परंतु पहिलं रूप जर असतं तर करता ही कट्स झाला असता. कट्स नाही म्हणजेच ते दुसरं रूप आहे, म्हणजे डिडंट ही त्याचं, डिडंट ही. सिंपल पास्ट वापरताना अजून एक अडचण आहे की ज्या क्रियापदांचे तिन्ही रूप सारखे आहेत, कट कट कट, शट शट शट, फुट फुट फुट, ते वापरताना आपल्याला व्हर्बल करताना अडचण येते. म्हणून त्या गोष्टींचंही आपण जरा लक्ष ठेवायचं. फाइंड, फाउंड, फाउंड. आता हा फेल आहे, ही फेल्ड इन द एक्झामिनेशन, हा वापरू आपण. आणि ही फेल ऑन द ग्राउंड म्हणजे पडला, अशा प्रकारे होईल तो फरक. या क्रिया सिंपल पास्ट वापरताना या क्रियापदांचा उपयोग करायचा. आता सिंपल पास्टच्या बाबतीत एक शेवटचा मुद्दा करायला की याच्यामध्ये काय काय चुका होतात, सिंपल पास्ट वापरताना काय काय चुका होऊ शकतात, आणि नंतर मग शेवटी डब्ल्यूएच घेऊ आणि हा लेक्चर संपेल. आता अशा चुका होतात की ही तो रेग्युलर वर्ब जो होता त्या ठिकाणी चुका होतात, त्या काही चुका मी सांगितल्या. नंतर अशा काही चुका होतात, मिस्टेक्स, काय he did not came, डबल पास्ट ने जातो. इथे केम नको, डीड आल्यामुळे इथे कम पाहिजे, आलं लक्षात. नंतर वी टॉक्ड असं लिहितो आपण, इथे डबल पी राहून जातो. नंतर व्हॉट डिड यू डीड, तू काय केले, अशा चुका होतात. नंतर काही ठिकाणी स्पेलिंग मध्ये मिस्टेक होतात. आता शेवटचा मुद्दा जो आहे सिंपल पास्ट मध्ये शॉर्ट आन्सर, शॉर्ट आन्सर. शॉर्ट आन्सर देताना डिड ही कम, त्याचं उत्तर येईल यस ही डीड, असं लिहितात. नंतर 2 डिड यू लाईक इट, तर त्याचं उत्तर येईल येस आय डीड किंवा नो आय डिडंट, असे शॉर्ट उत्तर आपण देतो. आता शेवटचा मुद्दा जो राहिला तो अतिशय महत्वाचा आहे. कुठलाही काळ शिकताना आपण वाक्य, त्याचं निगेटिव्ह, त्याचं व्हर्बल. आता डब्ल्यूएच क्वेश्चन, हे वाक्य, ही वर्क इन द फॅक्टरी, त्याचा वर्बल काय, सब्जेक्ट प्लस लिहितोय डीड नव्हे, डीड ही वर्क इन द फॅक्टरी, वर्बल झाला. आता डब्ल्यूएच 1 व्हेन, केव्हा, वर्बल डायरेक्ट उचलून ठेवून द्यायचा. व्हेन डीड ही वर्क इन द फॅक्टरी. नंतर 2 हाऊ डीड ही वर्क इन द फॅक्टरी, वाय डीड ही वर्क इन द फॅक्टरी. हाऊ लॉंग, किती वेळ, हाऊ लॉंग डीड ही वर्क इन फॅक्टरी.
नंतर अशा प्रकारे बाकी प्रश्न येतील, पण त्यांना व्हर्बल काही ठिकाणी बदलेल. तो भाग आपण वेगळ्या लेक्चरमध्ये घेऊ. फक्त आता लहान लहान त्याने कारखान्यामध्ये केव्हा काम केले, कसे काम केले, काय केले आणि किती वेळ केले असे, आणि मात्र हूचा प्रश्न आला त्याला अपवाद असतो. हा एक शेवटचा मुद्दा. सिंपल पार्ट्स मध्ये हूचा प्रश्न आला तर त्याला या अँगलने लीड लावत नाही, तर हू वर्क डायरेक्ट वी टुगेदर. हू वर्क इन द फॅक्टरी. हूच्या प्रश्नाला लीड लावत नाही, हा एक अपवाद आहे. तर अशा या गोष्टी सिंपल पास्ट मध्ये आपण डिटेल पाहिल्या. सिंपल पास्ट अशा प्रकारे वापरा. सिंपल पास्ट वापरताना क्रियापद पाठ असायला हवे. त्या क्रियापदांमध्ये फसवण्यासाठी काही सारखे रूप आहेत, कट कट कट, फुट फुट फुट, शट शट. काही रेग्युलर आहेत, काही इरेग्युलर आहेत, ते लक्षात घ्या. काही टू बीचे आहेत, काही टू हॅवचे आहेत, टू डूचे आहेत, ते पण व्यवस्थित वापरा. आणि या सर्व क्रियापद वापरल्यानंतर त्याचा व्हर्बल क्वेश्चन करताना आपलं फसतो का ते पण बघायचं. आणि याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, हे सर्व आपल्याला तर समजतं, पण हे आपल्याला बोलता येतं का, आणि हे जर बोलता आलं तर आपण समजायचं की आपण बरोबर दिशेने जातोय. तर ठीक आहे मित्रांनो, या सर्व गोष्टी व्यवस्थित बघा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, बाकीचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय.